प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार. पहा, टी पेपर 1 आणि 2 म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा 23 तारखेला आहे. त्या परीक्षेच्या दृष्टीने IMP 40 प्रश्न, इतिहास आणि मराठी यावर आधारित सर्वोत्तम प्रश्नमालिका या ठिकाणी आपण तयार केली आहे. या व्हिडिओमध्ये 40 प्रश्नापैकी 5 प्रश्न नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण की सर्वोत्तम प्रश्नांची मालिका आपण आपल्या VPN गुरु या चॅनलवर सुरू केलेली आहे. असाच तुमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा आजचा हा व्हिडिओ. चला तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राला 5000 वर्षात मुंबई मिळणार नाही हे उद्गार कोणी काढले होते? पहा, म्हणजे महाराष्ट्राला 5000 वर्षामध्ये मुंबई मिळणार नाही हे उद्गार त्या ठिकाणी काढण्यात आले होते. तर ते कुणी काढलं होतं? तर त्याचे पर्याय आहेत. पहा, यशवंतराव चव्हाण, सखा पाटील, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी. ज्यांना याचं उत्तर येत असेल तर त्यांनी उत्तर आपल्या कमेंटमध्ये द्यायचं आहे. चला, महाराष्ट्राला 5000 वर्षात मुंबई मिळणार नाही हे उद्गार कोणाचे? पहा, त्याचं अचूक उत्तर आहे सखा पाटील. कोण? सखा पाटील यांचं विधान होतं. पहा, महाराष्ट्राला 5000 वर्षात मुंबई मिळणार नाही. त्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे कुठले होते? पैठणचे, देवगिरीचे, वेरूळचे, लातूरचे. पटापट आपलं कमेंट करून उत्तर सांगायचे. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे कुठले होते? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वेरूळचे. कुठलं घराणं होतं? वेरूळचं. त्यानंतर तिसरा मोस्ट IMP प्रश्न, सातवाहनांची राजधानीचे ठिकाण कोणते होते? पहा, सातवाहनांची राजधानीचं ठिकाण कोणतं होतं? पैठण, देवगिरी, वेरूळ, लातूर. त्याचं अचूक उत्तर आहे पैठण. सातवाहन राजांचं राजधानीचं ठिकाण कोणतं होतं? तर पैठण हे होतं. पहा, चला पुढं. पहा, यादवांची राजधानी कोणती होती? पैठण, देवगिरी, वेरूळ, लातूर. यादवांची राजधानी, तर यादवांची राजधानी होती देवगिरी. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न, मराठवाड्यातील सर्वात जुने वाचनालय कोणते? गणेश वाचनालय, गांधी वाचनालय, अरुणोदय वाचनालय, सार्वजनिक वाचनालय. तर मराठवाड्यातील सर्वात जुने वाचनालय होते गणेश वाचनालय. पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर आहे. चलो आगे. प्रश्न 6वा मोस्ट IMP प्रश्न. पहा, याच्यामध्ये काय विचारण्यात आलंय? तर लोकमान्य टिळकांनी पहिली जिनिंग प्रेस कोठे काढली? पहा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. लोकमान्य टिळकांनी पहिली जिनिंग प्रेस कोठे काढली? पैठण, देवगिरी, वेरूळ, लातूर. सांगा, लोकमान्य टिळकांनी पहिली जिनिंग प्रेस कोठे काढली? तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पहा, TET पेपर 1 आणि 2 साठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा इतिहास आणि मराठी विषयाचे हे जे प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत. मराठीचे शेवटच्या याच्यामध्ये प्रश्न येणार आहेत, ते देखील अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. मराठी विषयामध्ये तुम्हाला नक्कीच त्यामुळे 2 ते 3 मार्काचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे मराठी विषयाचे शेवटचे प्रश्न देखील आवर्जून पहा. पहा, 7वा प्रश्न आहे, निजाम विजय हे साप्ताहिक कुणी सुरू केले? पहा, हा देखील मोस्ट IMP प्रश्न आहे. निजाम विजय हे साप्ताहिक कुणी सुरू केले? नेताजी सुभाषचंद्र बोस, खुदिराम बोस, लक्ष्मणराव फाटक, पंडित नेहरू. तर निजाम विजय हे साप्ताहिक कुणी सुरू केलं? त्याचं अचूक उत्तर आहे लक्ष्मणराव फाटक, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 8वा प्रश्न, मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना कुणी केली होती? पहा, मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना कुणी केली होती? JD उर्फ बापू लाड, आकरू वाघमारे, वासुदेव फडके, विदा सावरकर. मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना कुणी केली होती? तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आकरू वाघमारे. पर्याय क्रमांक 2, आकरू वाघमारे. चलो आगे. 9वा प्रश्न, हैदराबाद संस्थानातील पहिला हुतात्मा होण्याचे श्रेय कोणाकडे जाते? पहा, हैदराबाद संस्थानातील पहिला हुतात्मा होण्याचे श्रेय कोणाकडे जाते? रासबिहारी बोस, आकरू वाघमारे, लक्ष्मणराव फाटक, वेदप्रकाश. तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वेदप्रकाश यांच्याकडे. त्यानंतर 10वा प्रश्न, भाई श्यामलाल यांची कोणत्या तुरुंगात हत्या करण्यात आली? येरोडा, बिदर, मंडाले, अंदमान. भाई श्यामलाल यांची कोणत्या तुरुंगात हत्या करण्यात आली? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2,
बिदर. बिदर या तुरुंगात हत्या करण्यात आली. पहा, जर तुम्हाला प्रश्न आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण की अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. प्रश्न 11वा, मराठवाडा मुक्ती दिन केव्हा साजरा केला जातो? 17 सप्टेंबर, 18 सप्टेंबर, 17 ऑगस्ट, 18 ऑगस्ट. चला सांगा, मराठवाडा मुक्ती दिन केव्हा साजरा केला जातो? त्याचं अचूक उत्तर आहे 17 सप्टेंबर, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न 12वा, स्वामी रामानंद तीर्थ यांचे पूर्वाश्रमीचे नाव काय होते? व्यंकटेश श्यामसुंदर खेडगीकर, मोहनसिंग तीर्थ, व्यंकटेश भवानराव खेडगीकर, नाना पाटील. तर त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव व्यंकटेश भवानराव खेडगीकर हे होते, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, स्वामी रामानंद तीर्थ यांची समाधी कोठे आहे? जाम, आळंदी, बेगमपेठ, नेवासा. स्वामी रामानंद तीर्थ यांची जी समाधी आहे ती कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 बेगमपेठ या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ यांची समाधी आहे. पहा, समर्थ रामदासांची कुठं? तर जामला, बरोबर. आणि स्वामी रामानंद तीर्थ यांची समाधी कुठे आहे? बेगमपेठ, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पहा, आता 14वा प्रश्न आहे, संयुक्त महाराष्ट्र हे साप्ताहिक कुणी सुरू केले? 14वा प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र हे साप्ताहिक कुणी सुरू केले? पंडित नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संयुक्त महाराष्ट्र हे साप्ताहिक कुणी सुरू केले? कॉम्रेड व्ही डी देशपांडे, व्ही डी पाठक, विश्राम बेडेकर, विदा सावरकर. तर संयुक्त महाराष्ट्र हे जे साप्ताहिक आहे ते कॉम्रेड व्ही डी देशपांडे यांनी सुरू केले आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. संयुक्त महाराष्ट्र हे साप्ताहिक कुणी सुरू केले? आणि बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटची स्थापना कुणी केली? पंडित नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, लक्ष्मण फाटक, यशवंतराव चव्हाण. तर बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटची स्थापना यशवंतराव चव्हाण यांनी केली, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर 16वा प्रश्न, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात? पहा, चला सांगा, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात? राष्ट्रपती, राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, महाधिवक्ता. तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोण शपथ देतं? तर राज्यपाल शपथ देतात. पहा, आपल्याला माहीत आहे की पाठच उठून राज्यपाल ला घेऊन त्या ठिकाणी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सरकारने त्या ठिकाणी शपथविधी घेतला होता, म्हणजे राज्यपाल त्या ठिकाणी होते. त्यांनीच काय केलं होतं? मुख्यमंत्रीपदाची शपथ त्या ठिकाणी दिली होती. म्हणजे मुख्यमंत्र्यांना कोण शपथ देतं? तर राज्यपाल. त्यानंतर मातोश्री वृद्धाश्रम योजना कुणी सुरू केली? पहा, मातोश्री वृद्धाश्रम योजना कुणी सुरू केली? पर्याय 1 मनोहर जोशी, वामन भावे, विदा सावरकर, बापूजी साळुंखे. तर मातोश्री वृद्धाश्रम योजना मनोहर जोशी, पर्याय क्रमांक 1 मनोहर जोशी यांनी सुरू केली होती. त्यानंतर पुढचा महत्त्वपूर्ण प्रश्न 18वा, पुणा नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कुणी केली? पुणा नेटिव्ह, पहा बरं का, पुणा नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कुणी केली? मनोहर जोशी, वामन भावे, विदा सावरकर, बापूजी साळुंखे. तर पुणा नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना वामन भावे यांनी केली, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर 19वा प्रश्न, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कुणी केली? भगतसिंग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विदा सावरकर, पंडित नेहरू. तर पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कुणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. चला पुढचा प्रश्न, श्रद्धानंद छात्रालय कुणी सुरू केले? पहा, श्रद्धानंद छात्रालय कुणी सुरू केलं? तर भगतसिंग, अनंत लक्ष्मण कानेरे, चंद्रशेखर आझाद, पंजाबराव देशमुख. तर श्रद्धानंद छात्रालय पंजाबराव देशमुख यांनी सुरू केलं, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. चलो आगे बढ़ो. पुढचा प्रश्न, श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कुणी केली? श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कुणी केली? मनोहर जोशी, वामनराव भावे, पंजाबराव देशमुख, बापूजी साळुंखे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कुणी केली? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख, पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. पहा, त्यानंतर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना कुणी केली? मनोहर जोशी, वामन भावे, पंजाबराव देशमुख, बापूजी साळुंखे. तर त्याचं उत्तर आहे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना बापूजी साळुंखे यांनी केली, पर्याय क्रमांक 4. पहा, शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना पंजाबराव देशमुख
आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना बापूजी साळुंखे यांनी केली. लक्षात ठेवा, मोस्ट IMP प्रश्न त्या ठिकाणी आहेत. जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांना शेअर करा. चलो आगे. 23वा प्रश्न, एक गाव एक पानवठा ही महत्त्वपूर्ण चळवळ कुणी सुरू केली? पहा, मोस्ट IMP प्रश्न आहे. एक गाव एक पानवठा ही महत्त्वपूर्ण चळवळ कुणी सुरू केली? पर्याय आहेत वामन मल्हार जोशी, बाबा पद्मजी, नासी फडके, डॉक्टर बाबा आढाव. ज्याला उत्तर येत असेल त्यांनी कमेंट करून त्या ठिकाणी सांगायचं आहे. एक गाव एक पानवठा ही महत्त्वपूर्ण चळवळ कुणी सुरू केली? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बाबा आढाव. त्यानंतर 24वा प्रश्न, मराठीतील पहिली लिखित कादंबरी कोणती? रागिनी, कोसला, यमुना पर्यटन, ययाती. मराठीतील पहिली लिखित कादंबरी ती आहे यमुना पर्यटन, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. आता ही जी यमुना पर्यटन कादंबरी आहे ती कुणी लिहिली? पर्याय 1 वामन मल्हार जोशी, बाबा पद्मजी, नासी फडके, डॉक्टर बाबा आढाव. तर यमुना पर्यटन ही कादंबरी कुणी लिहिली? तर त्याचं अचूक उत्तर आहे बाबा पद्मजी, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. आगे पहा, पुढचा प्रश्न आहे, पण लक्षात कोण घेतो ही कादंबरी कोणाची? पहा बरं का, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पण लक्षात कोण घेतो ही कादंबरी कोणाची? पण लक्षात कोण घेतो? पहा, उत्तर द्यायचं आहे वामन मल्हार जोशी, बाबा पद्मजी, नासी फडके, हना आपटे. तर त्याचं अचूक उत्तर आहे पण लक्षात कोण घेतो ही कादंबरी कोणाची? तर हना आपटे, पर्याय क्रमांक 4. रागिनी कादंबरीचे लेखक कोण? रागिनी कादंबरीचे लेखक कोण? पर्याय क्रमांक 1 वामन मल्हार जोशी, बाबा पद्मजी, नासी फडके, हना आपटे. तर त्याचं अचूक उत्तर आहे वामन मल्हार जोशी. रागिनी कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर वामन मल्हार जोशी. त्यानंतर 28वा प्रश्न, जादूगर दौलत अटकेपार कादंबरीचे लेखक कोण? वामन मल्हार जोशी, बाबा पद्मजी, नासी फडके, हना आपटे. तर सांगा, जादूगर दौलत अटकेपार या कादंबरीचे लेखक आहेत नासी फडके, पर्याय क्रमांक 3 नासी फडके. त्यानंतर पुढचा प्रश्न 29वा प्रश्न, गारंबीचा बापू. 29वा मोस्ट IMP प्रश्न, गारंबीचा बापू ही कादंबरी कोणाची? वामन मल्हार जोशी, बाबा पद्मजी, नासी फडके, श्रीना पेंडसे. चला उत्तर सांगायचं आहे गारंबीचा बापू श्रीना पेंडसे, पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे श्रीना पेंडसे. त्यानंतर 30वा प्रश्न, आठवणीचे पक्षी हे आत्मकथन कोणाचे आहे? वामन मल्हार जोशी, बाबा पद्मजी, नासी फडके, प्र.इ. सोनकांबळे. तर आठवणीचे पक्षी हे जे आत्मकथन आहे ते प्र.इ. सोनकांबळे यांचं आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, अक्करमाशी. पहा बरं का, अक्करमाशी हे आत्मकथन कोणाचे आहे? अक्करमाशी हे आत्मकथन कोणाचे आहे? चला सांगा, वामन मल्हार जोशी, बाबा पद्मजी, डॉक्टर शरणकुमार लिंबाळे, प्र.इ. सोनकांबळे. तर अक्करमाशी हे जे आत्मकथन आहे ते आत्मकथन डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांचं आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर 33वा प्रश्न, कोसला या कादंबरीचे लेखक कोण? मनोहर जोशी, भालचंद्र नेमाडे, पंजाबराव देशमुख, बापूजी साळुंखे. तर कोसला या कादंबरीचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे, पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे भालचंद्र नेमाडे. त्यानंतर 34वा प्रश्न, गीता स्वयंवर हे पहिले नाटक कुणी रंगभूमीवर आणले? पहा बरं का, गीता स्वयंवर हे जे नाटक आहे पहिलं नाटक ते कुणी रंगभूमीवर आणलेलं आहे? पहा, आता याचे पर्याय या ठिकाणी आपल्याला दिले आहेत, विष्णुदास भावे, वामन भावे, पंजाबराव देशमुख, त्यानंतर बापूजी साळुंखे. सांगा, सीता स्वयंवर आहे बरं का, हे गीता स्वयंवर झाले पण त्या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. सीता स्वयंवर हे पहिले नाटक कुणी रंगभूमीवर आणली? तर त्याचं अचूक उत्तर आहे विष्णुदास भावे, पर्याय क्रमांक 1 विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर हे जे पहिले नाटक आहे ते रंगभूमीवर आणलेलं आहे. त्यानंतर 35वा प्रश्न, महत्त्वपूर्ण प्रश्न, वेणी संहार हे नाटक. पहा, वेणी संहार हे नाटक कुणी लिहिले आहे?
तर पहा पर्याय आहेत वामन मल्हार जोशी, बाबा पद्मजी, नासी फडके, परशुराम पंत गोडबोले. वेणी संहार हे जे नाटक आहे ते कोणी लिहिलं तर त्याचं अचूक उत्तर आहे परशुराम पंत गोडबोले, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 36वा प्रश्न, उसल्या हे गाजलेले आत्मकथन कुणी लिहिले आहे? तर उसल्या हे जे गाजलेलं आत्मकथन आहे ते त्या ठिकाणी कुणी लिहिलं आहे? तर लक्ष्मण गायकवाड यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 37वा प्रश्न, विनोदी साहित्य प्रकाराचा मराठी वाङ्मयात प्रथम वापर कुणी केला? तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 श्रीकृ कोल्हाटकर. श्रीकृ कोल्हाटकर यांनी विनोदी साहित्य प्रकाराचा मराठी वाङ्मयात प्रथम वापर केला आहे. त्यानंतर पुढचा, आजकालच्या गोष्टी या कादंबरीचे लेखक कोण? चला सांगा, आजकालच्या गोष्टी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर त्याचं अचूक उत्तर आहे पहा हरिभाऊ आपटे. आजकालच्या गोष्टी याचं अचूक उत्तर काय आहे? हरिभाऊ आपटे हे याचं काय आहेत? लेखक आहेत. पहा शकुंतल, सौभद्र व रामराज्य वियोग ही संगीत नाटके कुणी रंगभूमीवर आणली? पहा हा देखील खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी शकुंतल, सौभद्र व रामराज्य वियोग ही संगीत नाटके रंगभूमीवर आणलेली आहेत. चलो आगे, शेवटचा प्रश्न, महत्त्वपूर्ण प्रश्न. पहा थोरले माधवराव पेशवे हे नाटक कुणी रंगभूमीवर आणले? पहा थोरले माधवराव पेशवे हे जे नाटक आहे ते कुणी रंगभूमीवर आणले? तर त्याचं अचूक उत्तर आहे विज कीर्तने, पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी या व्हिडिओमधून 40 प्रश्न जे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत असे प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. थांबतो. धन्यवाद.